हॅलो, गुड मॉर्निंग. आता वाजले तर 6:30 पावणे 7 झालेत. उठायला थोडा लेटच होऊन गेला, कारण हे तिकडे होते मंदिरावर 11:30 पर्यंत. आणि मग त्याच्यापुढे जेवण वगैरे सगळं आवरत 12 वाजले. अरे वा, तेव्हा माझ्या मेहंदीचा रंग छान आला आहे नाही. तर मग आता मी पटापट आवरून घेते. आणि आज आहे शिवजयंती. आज मला टाईम भेटतो का नाही महाराजांच्या पूजेसाठी घरी, तोही मला टाईम काढावा लागेल. चला आता पटकन मी आवरते घरातलं आणि जाते महादेवांच्या मंदिरावर, आणि तिथलं तुम्हाला सगळं मी शेअर करते. आणि आता 2-1 दिवस आहे ना, थोडा ब्लॉगचा टायमिंग चेंज होईल. कधी सकाळी सकाळी येईल, कधी रात्री येईल. तर नक्की ब्लॉग बघा आणि कमेंट करायला विसरू नका. चला, गुड मॉर्निंग. आता वाजलेत 8. मी घेतलंय आवरायला. चला आता मी पटकन रेडी होते आणि तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरातलं इथलं दाखवते की कशी अरेंजमेंट चालू आहे, काय झालंय, आज काय काय होतं, पूर्ण शेअर करते. इथे पूजेची तयारी सुरू होती आणि सगळेजण आलेले होते आणि इकडे गुरुजी आहेत की ते पूजेचे पाठ मांडण्यात बिझी होते आणि खूप सारी घाई. हे आहेत नंदी, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा. इकडे चालू होती मिरवणुकीची तयारी आणि त्या बैलगाड्यामध्ये नेत होते शिवलिंग आहो आणि त्यांचे मिरवणुकीची तयारी चालू होती. बैलगाड्यामध्ये ठेवले होते नंदी आणि महादेवांची शिवलिंग. त्यावर वस्त्र अर्पण करत होते आहोंनी शिवलिंगाला वस्त्र अर्पण केले. त्यानंतर नंदींना वस्त्र अर्पण केले आणि अशा प्रकारे मिरवणुकीची तयारी होत होती. नंतर मी घेऊन आलो की औक्षणचं ताट, कारण मला औक्षण करायचं होतं. दोन्ही बैल जे आणलेले होते त्यांचं आणि त्यांच्यासोबत असलेल्या दादांचं. इथला मधला व्हिडिओ मिस झालेला आहे की आहोंनी खूप छानपैकी नारळ फोडून फुलांचा वर्षाव. आता निघाली होती आमची मिरवणूक. मिरवणुकीमध्ये आम्ही मस्त सगळे देवांना पूर्ण एक राऊंड मारून आणला बैलगाड्यामधून. गाणे तर एवढे छान चालू होते, पण मी ते गाणे आता म्हणजे तशीच व्हिडिओ घेऊ नाही शकली, कारण मला कॉपीराईट आला असता. तर खूप मस्त अशी मिरवणूक चालू होती. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. आणि इथे आम्ही सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एक फुगडी केली होती आणि ती फुगडी करता करता मला खूप सारी चक्कर येत होती. मी म्हटलं बस बस नको आता. इथे गुरुजींनी मिरवणूक रिटर्न येईपर्यंत पूर्ण अशी पूजा मांडून ठेवलेली होती. नवग्रहांची वगैरे सगळ्यांची मस्त अशी छान पूजा मांडून ठेवलेली होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हातामध्ये पळीभर पाणी घ्या. ओम परनवश्य परब्रह्म ऋषी परमात्मा. ओमानो भद्रः क्रतवो यन्त विश्वतो दब्दासो अपदे पूजन्मया नमस्कार करा. कृष्णेन रजदा वर्तमानो निवेशन्नवृतमर्त्यांच्या हिरण्येन सवितारपयामि पुष्पं समर्पयामि. स्थापित देवतानां धूपमाग्रापयामि. स्थापित देवतानां दीपं दर्शयामि. पाटावरती जे आणखी दुसरं फळ आहे ते का दुसऱ्या फळाला पाणी फिरवा, नैवेद्य करा. फळ जागेवर ठेवा, फक्त पाणी फिरवा गोल. ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यं निवेदयामि. प्रार्थनापूर्वक नमस्कार. म्हणजे नारळ पडणार नाही. त्यांच्या कपाळी लावा, तुमच्या कपाळी लावा, परत ठेवा.
ॐ त्रीणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदभ्यया अतो धर्मस्तु धर्मसमृद्धिरस्तु वेदसमृद्धिरस्तु शास्त्रसमृद्धिरस्तु धनधान्यसमृद्धिरस्तु पुत्रपौत्रसमृद्धिरस्तु इष्टसम्पदस्तु ॐ अरिष्टनिर्धनमस्तु ॐ यत्पापं रोगमशुभं कल्याणं तद्दुरितमस्तु ॐ यच्चन्द्रे अस्तु उत्तरे कर्मङ्गविघ्नमस्तु आत्मने जीवनाय काम वाचनं यावत् तावत् त्वं सन्निधो. इथे सर्व माणसं शिवलिंगाला तुपाने पूर्ण बाजूने चोळत होते, म्हणजे पूर्ण बाजूने तूप ते लावत होते. बारीक दार देवावरती, एकाने कलशावरती, एकाने नंदीवरती, गणपती उजव्या हातात घ्या ना. ओमेतावानश्च महिमातो जायांश पुरुषाः पादोष विश्वाभूतानि त्रिपादशामृतं दिवे नान्यं एतावानश्च महिमा. इथे महादेवांना पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे बुडवून त्यांना रात्रभर ठेवायचे होते. त्यासाठी आम्ही जी जोडी होतो त्यांच्यामध्ये एकाने जर पाणी हापसलं तर दुसऱ्याने ते पाणी वाहून तिथे भरायचं होतं. तर असंच आमचं एकेकाचा नंबर चालू होता. पहिले आहोने पाणी हापसायला घेतलं होतं आणि मी पहिले ते पाणी वाहून पातेल्यांमध्ये भरत होते. आमचं सगळे खूप हशी मजाकमध्ये खूप कॉमेडीमध्ये चाललेलं होतं. आहोंना म्हणत होते मी की आहो पटापट करा, तो अंडा पण भरत नाही आहे. पण आमचंच नाही, सगळ्यांचंच हसी मजाक कॉमेडीमध्ये. इथे 2 पातेले होते मोठमोठे, ते आम्ही स्वतः भरत होतो. पण छान वाटत होतं की आपणच करतोय सगळं असं. मी भरून आणलेला पाण्याचा हांडा मी तिथे भरत होते आणि तुम्ही बघताय ना तेवढे मोठे जे पातेले ते 2 ते स्वतः आम्ही जेवढे जोड्या बसलेलो होतो तेवढ्यांनी स्वतः हापसून तेवढं भरायचं होतं. म्हणतात ना तेव्हा सोप्पा नसतो किंवा पुण्य कमवणं सोप्पा नसतं, तर ते असं. आणि ह्या ज्या घागरी आहे त्या आम्ही तिथे ओतत होती, त्या घागरीमधलं पाणी ते की जे आम्ही मिरवणुकीत डोक्यावर घेऊन मिरवलेलं पाणी होतं, ते पाणी आम्ही सुद्धा पातेल्यात टाकत होतो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः. आणि मग नंतर थोडं मी पाणी हापसलं आणि आहोंनी जाऊन तिकडे टाकलं. म्हणजे असं एक जोडीने करायचं होतं की कधी नवऱ्याने हापसायचं तर कधी बायको. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय. इथे महादेवांना पूर्ण पाण्यामध्ये बुडवून त्यांच्यावर आंब्याची पानं टाकली. गौरी कुमरा चंदना श्रीयोरी कुमकुमकेशारा हिरे गणिता मुकुटा शोभा तोमरा रणसुनतेनो पूरे शरणी गाजरिया. जय देव जय मंगलमूर्ति ओ श्रीराजमूर्ति. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते. चला आत्ताच पूजेवरून आले मी, तरी मला वाजलेत घरी यायला 6:15. अजून मला जायचंय शिवजयंतीसाठी. आता येता आणले मी उसळ. बघते पटकन स्वयंपाक करते कारण दिवसभराचा उपवास होता. जर आहो म्हटले जाऊन ये तर मी जाणार शिवजयंतीला. थकली तर खूप सारी, कारण सकाळपासून पूजा चालू होती. जस्ट आता झालंय, आवरलंय सगळं. आणि ना माझा मोबाईल डिस्चार्ज झालेला, त्याच्यामुळे मग मी घरी आली. तो व्हिडिओ काही शूट नाही केला आणि डायरेक्ट तुम्हाला फ्रेश होऊन व्हिडिओ केला आहे. अजून उद्या पण पूजा आहे तशी, पण चला आता पट्टापट आवरते आणि जाते शिवजयंतीसाठी. एवढी थकलेली आहे पण का माहित नाही, अशी खूप एनर्जी येते शिवजयंती म्हटली का. थकवा सगळं निघून जातो की असं वाटतच नाही की खूप थकलेलं आहे आणि खूप आपण हे झालोय असं. म्हणून हे म्हटलं की तू काय शिवजयंतीला जाशील, म्हटलं मी नक्की जाणार. आपल्या राजाची जयंती आणि मी जाणार नाही, हे शक्य आहे का, हो की नाही. चला आता पट्टापट स्वयंपाक करते अर्ध्या तासात आणि जायचा नक्की प्रयत्न करते.
चला आता झाली मी रेडी शिवजयंतीला जाण्यासाठी. थकवा तर खूप आलेला आहे, चेहऱ्यावर दिसतोय. पण आपल्या राजाची जयंती आणि आपण जाणार नाही, शक्यच नाही. चला भेटू आता शिवजयंतीत. चला आलो आता आम्ही शिवजयंतीला. चला दाखवते तुम्हाला समोरचं डेकोरेशन कसं आहे काय. माझ्यासोबत आहे जानू. चला. एवढं भारी डेकोरेशन केलेलं होतं की सगळे बघतच होते. एवढा भव्य देखावा, खूप छान होतं, एकदम भारी. सगळे बघतच राहिलो होतो आम्ही. काय रे, हा बोल, काय बोलायचं याचं ऐकून घ्या पहिले सगळ्यांनी. हा बोल, शिवाजी महाराज की जय. हो. आणि नंतर आम्ही चढलो स्टेजवर. बघू शकता किती मोठा असा शिवाजी महाराजांचा पुतळा होता की. आणि इकडे बघा गर्दी, आमच्या नाशिकची गर्दी. आज मी सांगते, आम्ही नाशिक सिटीमध्ये, तर तिथली खूप गर्दी होती. आणि नंतर आमचा चालू झाला डान्स. मी इथले गाणे नाही घेऊ शकले कारण इथे पूर्ण मला कॉपीराईट आला असता. मग त्यामुळे मी इथलं म्यूट करून स्वतः बोलते. हे बघा किती इतकं भारी ना, म्हणजे खूप एनर्जेटिक होतं. दिवसभर मी एवढे थकलेले होते, पण इथे येऊन खूपच आम्हाला छान वाटत होतं. आणि सगळ्यांचा एकदम मनसोक्त एन्जॉय चालू होता. सगळे मस्तपैकी डान्स करत होते आणि छान सगळं मस्त चालू होतं. आम्हाला खूप आवडत होतं. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि ब्लॉग एंडिंगचा व्हिडिओ घेऊ नाही शकली. हो, तू नक्की सांग. मग आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलचे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला परम. इतकं बेकार, इतका डेंजर आहे. ऑडिओ मी रेकॉर्ड करते तरी त्याचं चाललेलं आहे. मीच सांगेल. आणि आमचा डान्स कसा वाटला ते नक्की सांगा. तिथे पण खूप मज्जा केली होती.